एखादी प्रचिती आली आहे? एखादी नाही, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मी लहान असल्यापासून एव्हरी ट्यूजडे सिद्धिविनायकला जायचं. तू मुंबईचीच आहेस? मी मुंबईचीच आहे. मी करी रोड लालबागची मुलगी आहे. सो मी ट्यूजडेला माझी शाळा आहे मॉडर्न इंग्लिश स्कूल दादर किंग जॉर्ज. सो माझ्या शाळेपासून अगदी जवळ होतं. शाळा सुटली की मी जायचे. तर माझ्या आयुष्याच्या 2 मोठ्या टप्प्यांवर मी कधीच आयुष्यात देवाची परीक्षा घेणं इतकं माझं नाही आहे. पण लहान असतो, आपण अल्लड असतो आणि तेव्हा मला बघायचं आहे, मला बघूयाच, आणि मी भांडायचे वगैरे तेव्हा. तर एकदा माझ्या हॉटेल मॅनेजमेंटच्या वेळेत, पण तो किस्सा मी ह्या इंडस्ट्रीच्या एंटर करण्याचा किस्सा सांगायला आवडेल मला जास्त. ह्या आधी खूप किस्से झालेत, पण मी इंडस्ट्रीत आले. ह्या जगात खूप प्रोडक्शन हाऊसेस आहेत. बरं, माझा काहीच कॉन्टॅक्ट नाही बिकॉज आय वॉज वर्किंग विथ ताज दॅट टाईम. तेव्हा मी ताजमध्ये नोकरी करत होते. मला एक रँडम फोन येतो की तुला ऑडिशनला बोलवलं आहे आणि ते प्रोडक्शन आहे बांदेकरांचं. आणि तेव्हा बांदेकर तिकडे मंदिरात अध्यक्ष होते. आणि त्यांनी मला कधीच पाहिलं नाही, मी त्यांना कधीच पाहिलं नाही. बरं, अख्खा स्टाफ मला ओळखायचा, पण मला पण असा विचार पडला होता की एवढे प्रोडक्शन सोडून त्याच प्रोडक्शनमधनं मला का कॉल यावा, काहीच संबंध नाही. त्यानंतर माझ्या आयुष्यातला पहिला सीन मी टी व्हीवर पहिल्यांदा दिसणार आहे, पहिल्यांदा. अँड यू विल नॉट इमॅजिन. संग्राम समेळ माझ्यासोबत माझा भाऊ दाखवलेला. आयडियली मुलांच्या हातात गणपती बाप्पा असतो, तो घेऊन असा येतो असं दाखवलंय. त्या डिरेक्टरला काय झालं मला माहीत नाही, वो छोटी बच्ची के हात में बाप्पा दे दो. आणि माझ्या आयुष्यातला पहिला सीन ललित 205चा प्रोमो आहे आणि मी गणपती बाप्पाला घेऊन फ्रेमवर आले पहिल्यांदा टी व्हीवर. सो आणि मी जेव्हा जॉब सोडला तेव्हा मला खूप लोकांनी म्हटलं की अरे हे काय करतेस तू. पण कोकणात सवय असते ना, आपण कौल मागायला जातो. तर मी कोकणात कौल मागायला नाही गेली, मी शिर्डीत बसले होते. माझी नोकरी सोडली आणि मी शिर्डीत जाऊन बसले, कारण मला खूप लोकांनी सांगितलं की तू का सोडतेस नोकरी. म्हणजे आणि इट वॉज हे मॅनेजर होते, सगळं छान चाललं, सगळं छान चाललं होतं. आणि मग परत का 0पासून स्टार्ट करायचं तुला. तर मी म्हटलं नाही, मला करायचं. मी जाऊन, म्हणजे एक सेल्फ जजमेंट असतो ना की आपण चुकतोय का, की आपला प्रेम आहे, आपलं मोह आहे, म्हणजे ॲक्टिंग करायचे लहानपणापासून. पण मी गेले, शिर्डीत बसले आणि मी खूप वेळ उत्तर मागत होते. आणि नंतर मी पारायण करायला गेले. मी पारायण उघडलं, तिथे बसले मी तासभर. नंतर द्वारकामाईत जाऊन बसले आणि मी द्वारकामाईत नॉर्मली बाबांना दुःख सांगायला यायची लोक, किंवा त्यांचे प्रॉब्लेम्स किंवा काय असं असायचं. मी दुःख मी सांगितलं, मी कन्फ्यूज आहे, मला काहीच कळत नाही काय, मला फक्त हो की नाही हे उत्तर हवं आहे. आणि मी गेले, एक अध्याय वाचला, त्या अध्यायात नेमकं माझ्या रेफरन्सनुसार मला उत्तर मिळालं. आणि एक वाक्य लिहिलं होतं की तुझं मन खूप चंचल, मन हे आपलं खूप चंचल असतं, पण स्वतःवर विश्वास ठेवा, तुम्ही आयुष्यात काहीही करू शकता. हे तिथे लिहून आलेलं. आणि काही रेफर, आणि जी स्टोरी होती त्याचं ते एंड. असं झालं की मग मी बाबांना म्हटलं, बाबांनी पण सांगितलेलं की तुला जे उत्तर येईल ते तुला एक्सेप्ट करावं लागेल. तर मी सांगितलं उत्तर हो आलं. त्याच्यानंतर मी बघितलंच नाही. त्याच्यानंतर गणपती बाप्पाचा किस्सा घडला की एंट्री केल्या आणि जे लोक मला ओळखतात, माझे 4-5 मित्रमैत्रिणी, त्याने तो प्रोमो पाहून की इथे पण आलाच का, इथे पण आलाच का बाप्पा तुझा. सो मी, म्हणजे त्यांना माहिती आधीपासून की हा, माझ्या लाईफमध्ये खूपदा असं घडलेलं आहे की खूपदा, म्हणजे आत्ताही इव्हेंच्युअली कलाकाराच्या आयुष्यात अशी वेळ येते की तुमच्या अकाउंटमध्ये सगळे पैसे संपलेत. आणि मला आठवतं की त्यावेळेला माझ्याकडे शेवटचे काहीतरी 5,000 रुपये होते अकाउंटला. त्याच्यात पण मी शिर्डीत गेले, दर्शन वगैरे घेतलं. रिटर्न येताना एका फिल्मची सायनिंग अमाऊंट आली माझ्याकडे. योगायोग किंवा मी पण योगायोग म्हणू शकतो आपण,
पण मी असं किती वेळा योगायोग म्हणू ना, मी स्वतःला अच्छा. खूप समजावायचा प्रयत्न करते की हा योगायोग असू शकतो, पण आयुष्यात इतके योगायोग कसे असू शकतात, हा मला नेहमी प्रश्न पडतो. सो मी क्वेश्चन मार्कच करत नाही. आणि मला असं वाटतं आयुष्यात व्हॉट इज इनविजिबल इज मोर पॉवरफुल देन व्हॉट इज विजिबल. हे मला कायम वाटत आलं. जे अदृश्य आहे ना, फॉर एक्झाम्पल आता अंधश्रद्धा नाही म्हणत आहे मी, पण सायन्स पण आहे ना. आता इलेक्ट्रिसिटी आपल्याला दिसत नाही, पण आपण वापरतो ना. इलेक्ट्रिसिटी ॲक्च्युअल कोणी पाहिली? आपण लाईट पाहिली, आपण फॅन पाहिलाय. पण तुम्हाला जर खरंच जाणवायचं असेल ना, तर जिथे करंट लागतो तिथे हात लावून बघा, मग कळेल ती आहे की नाही. Actually. सो असं आहे.